रोकठोक मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, राशीनमधील हा मुख्य चौक करमाळा चौक या नावाने ओळखला जातो. इथूनच करमाळा, बारामती, कर्जत आणि सिद्धटेक हे 4 मार्ग फुटतात आणि ह्याच मेन चौकात हे अशा प्रकारचे दृश्य कधी कल्पनाही केली नसेल, हे अशा प्रकारचे दृश्य आहे. हे पाहू शकता, हे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाण्याचे गटर साचलेला आहे आणि याचा दुर्गंध मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने जे मेन चौकात जास्त वर्दळ असते तेथेच हे दुर्गंधीमुळे प्रवाशांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होतात. आणि येथून पुढे आता आपण थेट शिवाजी चौकात जाऊया आणि शिवाजी चौकातील काय अवस्था हे आपण दावण्याचा प्रयत्न करूया. तर हे अशा प्रकारचे गटर. आता आपण आलो आहोत शिवाजी चौकात आणि मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबरच खाली अशा प्रकारे पाण्याचे गटर साचलेलं आहे. येथूनच यमाई देवी जगदंबा देवीचे मुख्य प्रवेशद्वार हे येथूनच आहे. येथील प्रवाशांना जे राज्यातून परराज्यातून मोठ्या भक्तिभावाने यमाई देवी चरणी येतात, त्यांना पहिल्यांदा अशा प्रकारचा फटका बसतो. याच्याकडे ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची डागडुजी सुद्धा करत नाही. लोकप्रतिनिधी किंवा रस्ते विकास महामंडळ यांचे ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. हे पाहू शकता, अशा प्रकारचे दृश्य आहे आणि हे पाणी जास्त दिवसाचे असल्याने याचा दुर्गंध सर्वत्र पसरत आहे. पाहू शकता कशा प्रकारे मोठमोठे गटर साचलेले आहेत आणि याचा पाठपुरावा ग्रामपंचायत करताना दिसत नाही. पाहू शकता, शिवाजी महाराजांच्या बरोबर खाली अशा प्रकारचे गटर आहे. हे नक्कीच दृश्य कुणालाही आवडणार नसेल. पाहू शकता, अशा प्रकारे अवस्था आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा महिला यांना चालण्यासाठी खूप मोठी प्रमाणात कसरत करावी लागते आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन